उन्हाळ्यात आलेलो आहे मी गडावर मंडळी. आपली आवड आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते. बेकार ऊन आहे, बेकार. जे 1600च्या आसपास निजामशाहचं निधन झालं. तो शहाजहान जो होता त्याला समजलं की जोपर्यंत मराठा ताकद ही निजामशाहसोबत आहे तोपर्यंत शहाजीराजे भोसले हे निजामशाहीचा कारभार बघू लागले. म्हणजे या ठिकाणी शहाजीराजे भोसले की ज्यांनी बऱ्याच काळ निजामशाहची जी काही सेवा केली, एकसारखी घोडेस्वारी असेल किंवा दगदग असेल, तर त्यातून छत्रपती शिवराय घडलेत मंडळी. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर शहाजीराजे भोसले असतील, जिजामाता असतील किंवा लखुजीराजे जाधव असतील, तर सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कधीही कुणाला न समजणारं वादळ. मंडळी, शिवजन्माअगोदर महाराष्ट्रामध्ये यवनी सत्ता धुमाकूळ घालत होती. दिवसेंदिवस होणारे रयतेवरील अत्याचार, मंदिराची होणारी दुर्दशा आणि या सर्व परिस्थितीमध्ये ज्या राजमातेनं बघितलेलं स्वराज्याचं स्वप्न की जे सत्यात उतरवण्यासाठी तशाच पद्धतीचं वादळी व्यक्तिमत्व घडणे ही असणारी काळाची गरज, की त्यासाठीची असणारी प्रयत्नांची पराकाष्ठा, की त्या संबंधींचा अनुभव घेण्यासाठीचा असणारा असा हा आजचा दुर्ग प्रवास. नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण ज्या ठिकाणी आहे तर शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यामधील की जो माहुली फोर्ट आहे, तर त्या ठिकाणी बेस विलेज जे माहुली गाव आहे त्या ठिकाणी सध्या आपण तुम्ही बघू शकता पाठीमागे या ठिकाणी माहुली किल्ला प्रवेशद्वार म्हणून एक कमान बघायला मिळते की पूर्ण अशी दगडी कमान बनवलेली आहे या ठिकाणी. तर या ठिकाणाहून आपला जो काय ट्रेक आहे तो चालू होणार आहे. आतमध्ये बघाल तर त्या ठिकाणी आपल्याला पार्किंग बघायला मिळतं. तर हाच जो एंट्रन्स आहे माहुली फोर्टचा, तर आपल्याला एक प्रकारचा मस्त असा एंट्रन्स बघायला मिळतो. तर मी ज्याप्रमाणे बोललो की त्याप्रमाणे आपण याच्या आधी की जो सिंदखेड राजा, तर तो प्रवास केलता की जो सातारा जिल्ह्यापासून विदर्भ जिल्ह्यापर्यंतचा की जे बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा, तर या ठिकाणी आपण भेट दिलेली होती. तर तो वाला लॉग किंवा ती जर्नी तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन ते चेकआउट करू शकता. तर सध्या तिथून जो काय रेफरन्स या ठिकाणचा लागलेला आहे की जो इतिहासरूपी रेफरन्स, तर तो घेऊन आपण सध्या माहुली फोर्टला पोचलेलो आहे. तर इथून पुढचा प्रवास आपला एकदम असा माहितीपूर्वक की जो इतिहासरूपी असेल किंवा निसर्गरूपी, तर पूर्ण असा मस्त असा माहितीपूर्वक हा लॉग होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत आपल्या या लॉगमध्ये राहा मंडळी, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर मंडळी, आपल्याला या विलेजमध्ये जे माहुली बेस विलेज आहे त्या ठिकाणी काही मंदिरे बघायला मिळतील. तर आपण मंदिरांना भेट देऊ की एक प्रकारे दर्शन घेऊ. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला हनुमानाचं मंदिर बघायला मिळतं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मस्तपैकी असं महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. तुम्ही बघाल तर की जे बेस विलेज आहे माहुली फोर्टचं, तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला नंदी बघायला मिळतो की मस्त असा नंदी या ठिकाणी बघायला मिळतो. आणि या ठिकाणी गणरायाची मूर्ती बघायला मिळते आपल्याला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी आपल्याला शिवलिंग बघायला मिळते. तर आपण नमस्कार करू आता.
आणि या साईडला बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा बघायला मिळते. या ठिकाणी पण मूर्ती आहे. या ठिकाणी शंभूराजांची आपल्याला प्रतिमा बघायला मिळते. तर मंडळी, अशा पद्धतीचे आपल्याला बेस विलेजला मंदिरे बघायला मिळतात की जे काही पुरातन आहेत. तर आता आपण इथून आता आपला जी जर्नी आहे, ट्रेक आहे, तो चालू करणार आहे. चला तर मग. तुम्ही बघू शकता मंडळी, माऊली फोर्ट. तर आपण सध्या ट्रेक चालू करतोय. त्याच्या आधी राईट साईडला आपल्याला एक उद्यान बघायला मिळतंय की राजमाता जिजाऊ यांचं उद्यान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. सध्या बंद आहे, तुम्हाला दाखवतो. तर राजमाता जिजाऊ उद्यान, माहुली शहापूर. तर असा एंट्रन्सचा आपल्याला एक कमान बघायला मिळते की बुरुज कसा असतो, तर तशी प्रतिकृती बघायला मिळाली. बुरुज प्लस दरवाजा, की जो नगारखाना टाईप दरवाजा असतो, तर त्या पद्धतीचं एक इथं बनवलेलं आहे. की जे उद्यान आहे हे बाहेरच्या साईडला 2 मावळे दाखवलेले आहेत. इथं मी साईडून दाखवतो की आतमध्ये काय बघायला मिळतं. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये आपल्याला प्रत्येक मावळ्यांनी पवित्रा घेतलेला बघायला मिळतो. या ठिकाणी मी झूम करून दाखवतो की जे मावळे आहेत ते वेगवेगळे पवित्रा घेताना, तर अशा पद्धतीचा देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि इकडे बघाल तर छत्रपती शिवरायांनी जी शपथ घेतलेली होती स्वराज्य स्थापनेची, तर त्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचं उद्यान आहे आपल्याला की जे बेस विलेज आहे त्या ठिकाणी बघायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला माहुली गड ग्राम परिस्थितीय विकास समिती आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर असा मस्तपैकी कमान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की जी पूर्ण लाकडी आणि एकदम मस्त वाटते. तर या ठिकाणी आपल्याला तिकीट घर बघायला मिळतं आहे. बहुतेक सध्या ते बंद आहे कारण वीकडेज आहे सध्या, त्यामुळे हे बंद असू शकतं. या ठिकाणी कचरा विभाजनासाठी आपल्याला एक प्रकारचा उपक्रम बघायला मिळतो, प्लास्टिक मुक्त अभियान. तर ते अशा प्रकारचं आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी तिकीट घर आहे. तर या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे की प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत राहील आणि संध्याकाळी 5 पर्यंत रिटर्न यायचं आहे. आणि गडावर मुक्कामास मनाई आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रवेश शुल्क पण लिहिलं आहे इथं 30 रुपये, तुम्ही बघाल तर. सध्या इथं कोणी नाही. या ठिकाणी आपल्याला काय नक्की ते वाघ आहे का काय समजेना, बिबटे आहे. इकडं कोल्हा आहे. खराबीरा येऊ नको बाबा, एकटाच आहे तुमचा भाऊ, येऊ नको अजिबात. तर या ठिकाणाहून आपल्याला
खरी चढाई चालू झालेली आहे. भरपूर बेकार असं ऊन आहे. आणि भाव किती लागतोय बघू आता. सगळ्यात उंच ठाणे जिल्ह्यातला किल्ला याला बोललं जातं. तर आता बघू आपण आपल्याला कसा सर होतोय ते. तर या ठिकाणाहून आपल्याला खरी चढाई बघायला मिळते. जो आपण लाकडी साकव हावाला लाकडी साकव आपण करून आलो की जे बेसपासून एक 5 मिनटाच्या अंतरावर होता आणि तिथून आता आपण वरती चालू आहे. तर या ठिकाणी आपल्याला खरी चढाई बघायला मिळते. या ठिकाणी एक बोर्ड बघायला मिळतो, मिळून सारे वचने घेऊ, गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू. तर गड किल्ले स्वच्छ ठेवलेच पाहिजेत, किती काळाची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी सगळं आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला सगळं राखून ठेवायला पाहिजे. तर मंडळी पूर्णपणे वाट लागलेले, बेकार ऊन आहे. 10 वाजलेत, असलं ऊन आहे बेकार, नको वाटायला लागले. एवढं बेकार ऊन आहे. एकटाच आहे मी गडावर. भर उन्हाळ्यात आलेलो आहे मी गडावर. मंडळी आपली आवड आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते त्याचं एक प्रकारचं उदाहरण मला स्वतःमध्ये बघायला मिळते. बेकार ऊन आहे, बेकार. ते थोडं रेलिंग आलेलं आहे आता या ठिकाणी. थोडी झाडं सावली बघायला मिळते. थोडा वेळ विश्रांती करतो मी आता.
तर आपल्याला या ठिकाणी की जो महादरवाजा आहे त्याचा भाग बघायला मिळतो की हा बघितला तर गोमुखी रचनेचा आपल्याला महादरवाजा बघायला मिळतो. तर आपण बघितलं या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला असा काहीसा दरवाजा बघायला मिळतो की ज्याचा वरचा भाग सध्या की ज्याची पडझड झालेली आहे. तुम्ही हे बघू शकता की शरभ शिल्प हे आपल्याला या ठिकाणी बाजूला बघायला मिळत आहे. तर मंडळी, शरभ म्हणजे काय की मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की एक प्रकारचा काल्पनिक प्राणी की ज्याच्यामध्ये हत्ती पकडण्याची म्हणजे हत्तीला काबूमध्ये ठेवण्याची ताकद असते. तर अशा पद्धतीचा प्राणी की एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी बघितलं तर आपल्याला एक प्रकारचा कलश एका दगडामध्ये आपल्याला बघायला मिळतो. समोर आलो आतमध्ये की आपल्याला या ठिकाणी देवड्या बघायला मिळते. आता तुम्ही हे बघू शकाल की या ठिकाणी, आणि समोर गेलो तर अशा पद्धतीचा आपल्याला की एक प्रकारे डोंगराच्या आतमध्ये बनवलेली जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या साईडचा भाग या ठिकाणी, आणि तुम्ही बघितलं तर दरवाजाचा वरचा भाग की सध्या तो नाहीसा झालेला आहे. तर अशा पद्धतीचा दरवाजा, महादरवाजा आपल्याला माहुली किल्ल्यावर बघायला मिळतो. तर मंडळी, माहुली किल्ल्याचं इतिहासामध्ये फार असं प्रचंड प्राचीन असं महत्त्व आहे. तर मंडळी, अनेक असे इतिहासकार बोलतात की छत्रपती शिवराय यांचा जन्म शिवनेवरील न होता तर तो माहुली किल्ल्यावर झाला असता. तर ते का बोलतात, तर मंडळी तो काळ होता इसवी सन 1607. जसं मी आपल्या आधीच्या जर्नीमध्ये सिंदखेड राजा या जर्नीमध्ये मी बोललो की आपण लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यातलं वैर बघितलं तर ते का होतं का ते मी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. तर त्यानंतर की लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले हे निजामशाहकडे मनसबदार होते. तर त्यावेळेला दोघांकडे पण भरपूर अशी स्वारांची मनसबदारी निजामशहाने दिलेली होती. तर शहाजीराजेंच्या लग्नाला म्हणजे शहाजीराजे आणि जिजामात्यांच्या लग्नाला तर त्या ठिकाणी निजामशाह हा उपस्थित होता. तर त्यावेळेला त्यांच्या लग्नानंतर म्हणजे 1600च्या आसपास निजामशाहचं निधन झालं. त्यानंतर त्याचा जो सरदार होता मलिक अंबर, तर तो त्यावेळेला जे निजामशाहीचं संपूर्ण जे काय कारभार आहे तर तो त्यावेळेला तो बघत होता. ते बघत असताना त्याच्याबरोबर जो एक मराठा सरदार होता मियान राजू, तर त्यावेळेला मियान राजू आणि मलिक अंबर तर त्यावेळेला मुघली सत्ता ही निजामशाहवर चालून आली. तर जो दिल्लीचा बादशाह की जहांगीर त्यानं शहाजहानला पाठवलं निजामशाहवर चाल करून. तर त्यावेळेला मियान राजू आणि मलिक अंबरने त्याला चोख असं प्रत्युत्तर दिलं. तर त्यावेळेला तो शहाजहान जो होता त्याला समजलं की जोपर्यंत मराठा ताकद ही निजामशाहसोबत आहे तोपर्यंत आपण यांना शह देऊ शकणार नाही. तर त्याने एक युक्ती लढवली. तर त्यावेळेला जे लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले यांचं वैर हा तो जाणून होता शहाजहान. तर त्याने काय केलं तर दोघांना पण आमिष दाखवलं, म्हणजे शहाजीराजे भोसले आणि लखुजीराजांना. तर एक प्रकारे मनसबदारी, जास्तीची मनसबदारी 24,000 स्वारांची मनसबदारी देण्याचं त्यांनी असं दोघांना देण्याचं ठरवलं. पण त्यावेळेला शहाजीराजे भोसले तर त्याला ते भुलले नाहीत. पण मलिक अंबर आणि लखुजीराजे जाधव यांचं थोडंसं म्हणजे काय बोलतात पटत नव्हतं. तर त्यावेळेला लखुजीराजे हे मुघलांचे म्हणजे शहाजहानचे त्याने जी काय मनसबदारी आहे ते कबूल केली आणि ते निजामशाहसोबत फितूर झाले. तर अशा पद्धतीनं लखुजीराजे जाधव हे मुघल साम्राज्यातून लढू लागले. तर ज्या वेळेला मलिक अंबरचा निजामशाहमध्ये राज्यकारभार बघता बघता म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी तर त्याचं निधन झालं. त्यानंतर त्यावेळेला जो बालराजा होता निजामशहाचा
की तो मूर्तिजा निजामशहा आणि त्याची जी आई होती चांद बीबी, तर त्यावेळेला ती निजामशाहीचा कारभार पाहत होती. तर शहाजीराजे भोसले यांनी या दोघांचा विश्वास प्राप्त करून घेतला. तर त्यानंतर शहाजीराजे भोसले हे निजामशाही चा कारभार बघू लागले आणि ज्या वेळेला लखुजीराजे जाधव हे निजामशाहावर चाल करून आले शहाजहानच्या मदतीने, तर त्यावेळेला तिथून शहाजीराजे भोसले आणि की मूर्तिजा निजामशाह असेल, ही चांद बीबी असेल, आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी म्हणजे राजमाता जिजाऊ माता ह्या सोबत होत्या आणि एक त्यांचा लहान मुलगा संभाजी. तर अशा पद्धतीने ते आपण ज्या ठिकाणी सध्या उभा आहे की त्या माहुली किल्ल्यावर, तर ते घेऊन आले राजमाता जिजाऊंना आणि संभाजीराजेंना. ते येत असताना मागून लखुजीराजे जाधव हे त्यांचे पाठलाग करत करत माहुली किल्ल्याजवळ आले आणि त्यांनी किल्ल्याला चोबाजूंनी वेढा दिला. तर तो वेढा दिला असताना लखुजीराजे जाधवांना शहाजीराजे भोसले यांचं कर्तृत्व माहीत होतं. तर ते कशाप्रकारे लढत होते किंवा त्यांनी भरपूर अशा महिने जो हा माहुली किल्ला आहे तो लढवला. बिलकुल पण लखुजीराजे जाधवांना ते शरण गेले नाहीत. पण त्यावेळेला काय झालं, हे होत असताना लखुजीराजे जाधवांना समजलं की आता आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी चांद बीबीला पत्र पाठवलं आणि त्यांना जीवाची हमी दिली की आम्ही तुम्हाला सोडून देऊ, पण तुम्ही जी काही निजामशाही असेल किंवा काही त्याच्यातला मुलूक असेल तर तो आम्हाला द्या. तर त्या पद्धतीनं जी चांद बीबी आहे तर ती त्यासाठी तयार झाली. म्हणजे या ठिकाणी शहाजीराजे भोसले की ज्यांनी बऱ्याच काळ निजामशहाची जी काही सेवा केली, पण त्यानंतर त्यांना त्यामध्ये जाणवलं की या ठिकाणी आपल्या स्वतःच्या प्राणाची पण हमी नाही किंवा आपल्या परिवाराची. तर त्यावेळेला एके रात्री ते आपल्या माहुली किल्ल्यावरून एके रात्री वेढ्यामधून निसटून तर ते पुढे गेले. तर अशा पद्धतीचा इतिहास तर या माहुली किल्ल्याला लाभलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे की त्यानंतर छत्रपती शिवरायांनी काही काळानंतर हा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. तर तो कसा घेतला, का घेतला, तर आपण ते नंतर बघणार आहे. की मी जसं बोललो की ज्याप्रमाणे इतिहासाच्या पाऊलखुणा की आपण त्या पाऊलखुणेवर पाय ठेवत इथपर्यंत आलो आहे की सिंदखेड राजा तिथला इतिहास बघितला असताना म्हणजे राजमाता जिजाऊ असतील, लखुजीराजे जाधव असतील किंवा शहाजीराजे भोसले, तर त्या ठिकाणाहून आपण त्यासाठीच या ठिकाणी आलो आहे की जो इतिहास आपला त्या ठिकाणाहून आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला राजमाता जिजाऊ माता होत्या तर त्यावेळेला त्या गरोदर होत्या. तर त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांना एकसारखी घोडेस्वारी असेल किंवा दगदग असेल तर त्यातून छत्रपती शिवराय घडलेत मंडळी. तर अशा पद्धतीचा इतिहास, भला मोठा इतिहास असणारा म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर शहाजीराजे भोसले असतील, जिजामाता असतील किंवा लखुजीराजे जाधव असतील, तर सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा माहुली किल्ला आहे मंडळी. तर त्या ठिकाणी आज आपण तर अशा पद्धतीचा इतिहास असणारा माहुली किल्ला तर मी तुम्हाला बाकीच्या ज्या इथल्या वास्तू आहेत तर त्या दाखवतोच की त्याची माहिती असेल किंवा काय आत्ताची स्थिती कशी आहे तर ते तुम्ही बघा. अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला माहुली किल्ल्याचा इतिहास बघायला मिळतो. तर महादरवाजा बघितल्यानंतर वरती आलो की आपल्याला छत्रपती शिवरायांची एक प्रकारची मूर्ती बघायला मिळते की सिंहासनावरची आपल्याला ही बघायला मिळते. वरती बघितले तर भगवे झेंडे आपल्याला बघायला मिळतात आणि एक प्रकारचं छत्र की वरती बघायला मिळते. तर मस्त अशी शिवरायांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला एक मंदिर बघायला मिळते की जे ओपन स्थितीमध्ये. या ठिकाणी बघितलं तर एक प्रकारचं शिवलिंग आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या साईडला एक कुंड अशा पद्धतीचं आणि समोर आपल्याला नंदी बघायला मिळतो. तर असं एक प्रकारचं ओपन मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं स्तंभ बघायला मिळते की जे माहुली किल्ल्यावर बघायला मिळते. तुम्ही बघितलं तर हे खालचा थोडासा साचा आपल्याला इथं बघायला मिळतो आणि वरती दगड ठेवलेले, पण हे नक्की काय आहे ते समजायला मार्ग नाही. जर तुम्हाला मंडळी याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगा की हे नक्की काय आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे पुण्य राजसदर
की इथं लिहिलेलं बघायला मिळतं की जे गड किल्ल्यावरचं माहुली किल्ल्यावरचं राजसदर आपल्याला बघायला मिळतं की या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अवशेष की जे राजसदरचे बघायला मिळतात की तुम्ही बघितलं या ठिकाणी जो खालचा पाया असतो तर तेवढाच बघायला मिळतोय की जे वरचं स्ट्रक्चर आहे ते बघायला मिळत नाही या ठिकाणी आपल्याला की भग्नावस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी काही अवशेष बघायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात पण जर वरचा भाग बघितला तर तो सुस्थितीत नाही सध्या मंडळी। तर हा राजसदरचा भाग या ठिकाणी आपल्याला शिवदुर्ग प्रतिष्ठान यांचं एक माहुलेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणून एक फलक बघायला मिळतो। तर हे अशा पद्धतीचं आपल्याला मंदिर बघायला मिळतं की जे माहुलेश्वर मंदिर आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की शिवदुर्ग प्रतिष्ठान यांचा फलक या ठिकाणी बघायला मिळतो आणि ह्या बघितल्या तर देवळ्या बघायला मिळतात। मला वाटतं त्यावेळेला या ठिकाणी दिवे लावले जात असावेत। तर अशा पद्धतीने या पण साईडला तुम्ही बघू शकता। तर हे अशा पद्धतीचं काहीसं मंदिराचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं की वरचा जर भाग बघितला टॉपचा तर तो सध्या आपल्याला बघायला मिळत नाही मंडळी। तर हे अशा पद्धतीचं मंदिर आहे। तर आता आपण वरती जाऊ आणि आपण सुरुवातीला बघितलं तर इथं छोटासा नंदी आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आणि समोर बघितलं तर एक प्रकारचं शिवलिंग हे पण आपल्याला बघायला मिळतं आणि साईडला जर बघितलं तुम्ही तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या दगडी अशा शिळा अशा पद्धतीच्या बघायला मिळते की दगडी अवशेष या ठिकाणी की हे जे माहुलेश्वर मंदिर आहे तर त्या ठिकाणचा हा सर्व भाग आहे मंडळी। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक शिवलिंग अजून एक बघायला मिळतंय। तर अशा पद्धतीचं माहुलेश्वर मंदिर आपल्याला माहुली किल्ल्यावर बघायला मिळतं की ज्याचा वरचा भाग सध्या नाहीसा झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला सभामंडपाकडे असा बोर्ड बघायला मिळतो। तर हे तुम्ही बघू शकता की जे माहुली किल्ल्यावरचं सभामंडप आपल्याला बघायला मिळतं। मंडळी या ठिकाणी बऱ्याचशा वास्तू या पडक्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते की ज्याचे सध्या आपल्याला फक्त अवशेष जे काय भग्नावस्थेत आहेत तेवढेच बघायला मिळते। तर हा सभामंडपाचा भाग आपल्याला माहुली किल्ल्यावर बघायला मिळतो। तर समोर आलो तर आपल्याला दारुगोळा व धान्य कोठाराकडे असं एक प्रकारचं दिशादर्शक बघायला मिळतो। तर आपण समोर जाऊ की त्या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पण वास्तू की जी धान्य कोठारीची आहे तर ती पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर या ठिकाणी बघितलं मंडळी की अशा पद्धतीचं आपल्याला धान्य कोठार बघायला मिळतं की हे पण आपल्याला पडक्या स्थितीमध्ये बघायला मिळतं। आता आपण आतमध्ये जाऊ। आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं असा काहीसा भाग आहे की एवढी जागा आपल्याला धान्य कोठाराची बघायला मिळते आणि तुम्ही बघितलं तर ह्याचं वरचं छत पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही। तर या ठिकाणी पण आपल्याला ही वास्तू पडझड झालेली बघायला मिळते मंडळी मी आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल। तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासोबत नवीन इतिहासासोबत। तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र।